17व्या शतकात आपल्या देशात एक इतके श्रीमंत व्यापारी होते की त्यांच्याकडे खुद औरंगजेबाने सुद्धा लोन मागितले होते. खोटं वाटतंय? पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनी यांना सुद्धा या माणसाने उसने पैसे दिले होते. कोण होते हे? चला सांगतो. यांचं नाव विरजी व्होरा. मुघल काळात हे एक नावाजलेले व्यापारी होते. 1590 साली यांचा जन्म सुरतमध्ये झाला. लहान वयातच त्यांनी व्यापारात पदार्पण केले आणि बघता बघता इतके श्रीमंत झाले की त्या काळी त्यांची संपत्ती 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. पण ते नक्की कशाचा व्यापार करायचे? तर काळी मिरी, इलायची, सोनं, चांदी, अफीम, हस्तिदंत, कोरल आणि इतर वस्तूंचा. मर्चंट प्रिन्स असं ओळखलं जाणाऱ्या विरजींचा बिझनेस इतका मोठा होता की अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या ब्रांचेस होत्या. म्हणजे सुरत, आग्रा, गोवा, गोलकोंडा, बुरहानपूर, बिहार आणि अगदी इंडोनेशिया आणि पर्शियामध्ये सुद्धा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने विरजी व्होरांकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, 1 ते 1.5% व्याजावर. आता मुघल सम्राट शहाजहानच्या काळात विरजी व्होरांचा बिझनेस मोठा झाला होता, पण त्यामुळे त्यांचे हितशत्रूही होते. अशातच ते एका केसमध्ये अडकले होते. या केसमधून खुद शहाजहानने त्यांना सोडवले होते. त्या बदल्यात व्होरांनी शहाजहाला 4 अरबी घोडे आणि 18 गुजराती बैल भेट म्हणून दिले होते. पुढे औरंगजेब जेव्हा डेक्कनच्या मोहिमेवर आला तेव्हा त्याने विरजी व्होरांकडे कर्जासाठी अर्ज केला होता. इतिहासात नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली जेव्हा सुरतेवर स्वारी केली तेव्हा विरजी व्होरांना सुद्धा लुटले होते. तेव्हा त्यांच्याकडून 50,000 ब्रिटिश पाऊंड इतके मूल्य असणारी मालमत्ता मिळाली होती. मग 1670 सालच्या सुरतेवरच्या दुसऱ्या आक्रमणात त्यांचं आणखीन मोठं नुकसान झालं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतिहासातील असेच इंटरेस्टिंग किस्से ऐकण्यासाठी लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.